सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करत असाल तर या 4-5 गोष्टी चेक केल्याशिवाय गाडी घेऊ नका, नाही तर पैसे अक्षरशः वाया जातील. तर पहिली गोष्ट तुम्हाला जे चेक करायची आहे, गाडीचा चासी नंबर वगैरे घ्यायचा आहे आणि ऑथराइज सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सर्व्हिस हिस्ट्री काढायची. गाडी बाबा 5 वर्ष जर चालली आहे तर प्रॉपरली सर्व्हिसिंग गाडीची झालेली आहे का नाही हे महत्त्वाचं चेक करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी चेक करायची तुम्हाला ती म्हणजे इन्शुरन्स क्लेम कधी घेतलेला आहे गाडीवर, कशासाठी घेतलेला आहे हे पण गरजेचं आहे तेवढंच चेक करणं. कारण क्लेमवर सगळं ठरतंय बाबा, ऍक्सिडेंटल क्लेम आहे का, कोणता क्लेम आहे हे महत्वाचं आहे. ही दुसरी गोष्ट करायची. त्याच्यानंतर आता ओडोमीटरचं हे सर्वात महत्वाचं आहे. जर बाबा गाडी ज्याच्याकडून गाडी घेतोय तो म्हणतोय 30-40 हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे, तर गाडी तशा कंडिशन मध्ये आहे का, टायर कधी बदलले त्याला विचारा, किंवा जे स्टिअरिंग आहे, गिअर नॉब आहे, सीट तुमचं आहे ते झिजलेलं आहे का, हे सर्व दिसून येतं. तुम्हाला फक्त शांत डोक्याने पाहायला लागतं. तर ही पण गोष्ट महत्वाची चेक करायची. त्यानंतर आता तुम्हाला चेक करायचं मेजर ऍक्सिडेंटसाठी. आता मेजर ऍक्सिडेंट गाडीच्या वरती वगैरे एवढं जास्त कळत नाही, गाडीचा तो कुठं कळतो, चासीमध्ये. चासी जी गाडीची असती ह्या चासीला तेव्हाच इम्पॅक्ट पडतो ज्यावेळेस मेजर ऍक्सिडेंट होतो. मग आता ते तुम्ही कसं करू शकता, चासीवर जर मेजर इम्पॅक्ट पडला असेल तर तिथं वेल्डिंग वगैरे झालेलं असेल, रिपेंट झालेलं असेल, हे तुम्हाला कळत नसेल तर एखाद्या गॅरेजवाल्याला विचारा. हे महत्वाचं करायचं. प्लस आता इंजिनचं कंडिशन, आता इंजिन कंडिशन पण खूप गरजेची आणि महत्वाची आहे. प्लस थोडं सस्पेन्शन वगैरेची. आता यासाठी तुम्हाला तर जर माहिती नसेल तर तुम्हाला लोकल गॅरेजवाल्यालाच पकडायचे, थोडेफार पैसे वगैरे त्यांना जे असतील त्यांचे चार्जेस ते त्यांना द्यायचे, त्यांना घेऊन जायचे, त्यांना टेस्ट ड्राईव्ह घ्यायला लावायचे आणि त्यांना विचारायचे बाबा गाडीची कंडिशन कशी. ओके, हे सर्व त्यांना विचारून वगैरे मग त्यांना म्हणायचं बाबा खरं घेऊ का नको हे महत्वाचं चेक करायचंय. या 5-6 गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत, 4-5 गोष्टी ज्या आपण असतील ह्या सांगितलेल्या आहेत, तेवढं केल्याशिवाय गाडी घेऊ नका. पैसा खूप आपण मेहनतीने कमवतो आणि तो त्याच जागेवर वापरा जिथे तो वर्थ आहे. तर अशी कंडिशन सध्या चालू आहे इंडियामध्ये. त्यामुळे थोडंसं वाईजली डिसिजन घ्या, शांत डोक्याने डिसिजन घ्या आणि अशाच युजफुल मराठीतून माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. ओके, आणि मित्रांसोबत शेअर करा आणि हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण कॅप्शन मध्ये मी जे महत्वाचं चेक करायचं ते टाकणार आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. थँक्यू.